नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत अंकगणित या प्रकरणातलं हे दुसरं लेक्चर जे की थेरी लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्या लेक्चरमध्ये बऱ्यापैकी आपण संख्यांचे प्रकार आणि काही बेसिक कन्क्लुजन्स त्याच्यानुसार निघालेले ते कव्हर केलेले आहेत. राहिलेला पार्ट आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करू. सुरुवात करूया पहिल्या स्लाईडपासून. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? आता स्थानिक किंमत ही त्या अंकाच्या संख्येतील स्थानावरून ठरवली जाते, तर दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या मूळ मूल्याइतकी असते. म्हणजे काय? स्थानिक किंमत काय होते? ही चेंज होत जाते, बरोबर आहे. चेंज होत जाते म्हणजे काय? बदलत जाते. ते कोणत्या स्थानावर आहे त्याच्यानुसार ती बदलत जाते. आता स्थान कसं असतं, बरोबर. समजा 3 4 5 3 2 1, ठीक आहे, अशी एखादी संख्या आहे. सगळ्यात उजवीकडून आपण मोजायला सुरुवात करतो, बरोबर. सगळ्यात उजवीकडच्या स्थानाला काय म्हणतो आपण? एकक. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत अंकगणित या प्रकरणातलं हे दुसरं लेक्चर जे की थेरी लेक्चर आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी संख्या आणि संख्यांचे प्रकार, त्याच्यावरून निघालेली बेसिक कन्क्लुजन्स हे सगळं कव्हर केलं आहे. आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट थेरी पार्टला सुरुवात करतोय. सुरुवात करूया पहिल्या स्लाईडपासून. काय दिले ते? स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत आहे ना, ही त्या अंकाच्या संख्येतील स्थानावरून ठरते. स्थानावरून म्हणजे काय? प्रत्येक ठिकाणी स्थान बदललं तर किंमत काय होणार आहे? बदलत जाणार आहे, बरोबर आहे. ही किंमत बदलत जाते. तिथंच संख्येतील कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही काय आहे? त्या अंकाच्या मूळ मूल्याइतकी असते, ठीक आहे. म्हणजे ही जी काय आहे ती बदलत नाही. जे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं 12,343, ठीक आहे. आता स्थान म्हणजे काय? उजवीकडून आपण मोजत जातो, बरोबर. उजवीकडून डावीकडे स्थान वाढत वाढत जातं. सगळ्यात उजवीकडचं काय असतं? एकक स्थान, बरोबर. त्याच्यानंतर काय असतं? दशक स्थान. त्याच्यानंतर काय असतं? शतक स्थान. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो? हजार किंवा सहस्त्र, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण? 10,000, लक्ष, दशलक्ष, बरोबर. याच्याप्रमाणे काय आहे? स्थान बदलत जातं. मग जसं स्थान बदलत जातं ना, तसे त्या स्थानावरून काय होते? किंमत बदलत जाते. कोणती? स्थानिक किंमत. मात्र त्याच ठिकाणी जर तुम्ही दर्शनी किंमतीचा जर विचार केला तर दर्शनी किंमत काय असते? कुठल्याही पोझिशनला तुमचा अंक असू द्या, त्याची किंमत त्या अंकाच्या मूळ मूल्या एवढी, म्हणजे जेवढं त्या अंकाची व्हॅल्यू आहे तेवढीच ती असते. फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही बघितलं 12,343, 3 एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत काय झाली? ह्या 3ची किंमत काय झाली? फक्त 3. हा 3 शतक स्थानी आहे म्हणून ह्याची किंमत किती झाली? 300. क्लिअर आहे. स्थानिक किंमत दोन्ही 3च्या बाबतीत बदलली. आता हे लक्षात कसं ठेवायचं? ह्या 3च्या समोर इकडे किती जागा आहेत? काहीच नाही आहे, म्हणजे 3 एकटाच आला. ह्या 3च्या समोर इकडे किती जागा आहेत? 2 जागा आहेत, म्हणून 2 शून्य देऊन टाका. किंवा आता ह्या 1ची जर स्थानिक किंमत आपल्याला काढायची असली तर 1 त्याच्या पुढे किती आहे? तिथं अंक 1 2 3 4, 4 शून्य देऊन द्या. 1 2 3 4. क्लिअर आहे. आता हे शतक, दशक, एकक, हजार, लक्ष, दशलक्ष इथपर्यंत आपल्याला हे थोडं सोपं जाईल, बरोबर. पण जसं मोठं आकडे होत जाणार तिथं पण आपल्याला मोजता येणार, पण मोजतानाचा वेळ घालवण्यापेक्षा काय करा? त्याच्यासमोर काय किती अंक आहेत तेवढे शून्य त्याच्यावर देऊन टाका. ही काय झाली? त्या गोष्टीची किंवा त्या संख्येची किंवा त्या संख्येतील त्या अंकाची स्थानिक किंमत झाली. क्लिअर आहे. आणि दर्शनी किंमत काय? 12,343. ह्या 3ची किंमत पण दर्शनी किंमत 3च असणार आणि ह्या 3ची पण दर्शनी किंमत काय असणार? 3च असणार. म्हणजे जी काय मूळ किंमत आहे तुमच्या अंकाची ती मूळ किंमत म्हणजे दर्शनी किंमत. तर प्रत्येकाला त्याच्या स्थानानुसार मिळालेली किंमत, बरोबर ना. आपण म्हणतो पोझिशन आहे काहीतरी, ह्या 3कडे काय एकक स्थानची पोझिशन आहे, ह्या 3कडे शतक स्थानची पोझिशन आहे, म्हणजे हा थोडासा पॉवरफुल झाला, बरोबर. हा फक्त काय झाला? आमदार झाला, हा खासदार झाला, अशा टाईपमध्ये. सो ती पॉवर जी आहे ना, ती पॉवर ती त्याच्या पोझिशननुसार भेटली. मग पोझिशननुसार पॉवर बदलली, त्याला काय म्हणतो आपण? स्थानिक किंमत असं म्हणतो. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. आता लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी काढायची? काही अंक घेऊ आपण, ठीक आहे. समजा 1 3 5 2 7, ठीक आहे.
आता काय करायचं, लहानात लहान किती अंक आहेत, 5 अंक आहेत, म्हणजे आपण 5 अंकी संख्या तयार करू शकतो. आता ज्यावेळेस आपल्याला 5 अंकी संख्या तयार करायची, आपण लहानात लहानचा विचार करू. कशाचा विचार करू, लहानात लहान. आणि किती अंक दिलेत आपल्याला 5, म्हणून आपण 5 अंकीचा विचार करू. लहानात लहान 5 अंकी संख्या. आता काय करायचं आहे, लहानात लहान संख्या पाहिजे ना, म्हणजे 5 अंकी असणार. हायेस्ट पोझिशनवाली कुठली असणार, स्थान इकडचं असणार, उजवीकडचं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, बरोबर. सो हायेस्ट पोझिशनचं जे काय स्थान आहे ना, हायेस्टवालं, तिथं सगळ्यात लोवेस्ट संख्या आली पाहिजे, सगळ्यात लहान आली पाहिजे. म्हणजेच काय, ज्यावेळेस तुम्ही लहानात लहान संख्या शोधता त्यावेळेस संख्या काय करा, चढत्या क्रमाने मांडा. संख्या काय करा, चढत्या क्रमाने मांडा. सरळ सरळ किती आली, 1 2 3 5 7, किती आली किंमत, 12,350. हायेस्ट स्थान कोणतं झालं, हे झालं बरोबर, मोठ्यात मोठं 10,000वालं. तिथं आपण सगळ्यात लहान संख्या टाकली. सगळ्यात लोवेस्ट कुठलं झालं, एकक इकडचं झालं, तिथं आपण सगळ्यात मोठी संख्या टाकली. अशा प्रकारे तुमची कोणती संख्या तयार होते, लहानात लहान संख्या तयार होते. आता इथे किती अंक दिलेत, 1 2 3 4 5, इथं पण 1 2 3 4 5. ठीक आहे, सरळ सरळ लॉजिक काय लक्षात ठेवलंय तुम्ही, लहानात लहान संख्या असेल तर चढत्या क्रमाने मांडायची, आणि जर मोठ्यात मोठी संख्या असेल तर काय करायचं, उतरत्या क्रमाने मांडायची. एवढं फक्त डोक्यामध्ये स्टार करून ठेवा. लहानात लहान संख्या चढत्या क्रमाने मांडायची, मोठ्यात मोठी संख्या उतरत्या क्रमाने मांडायची. आता जर आपल्याला असं विचारलं की लहानात लहान 4 अंकी सांगा, लहानात लहान काय 4 अंकी सांगा. ठीक आहे, आता काय करणार, मग मोठ्यात मोठा आकडा एक कट करा. किती राहिले, 1235. 5 अंक दिलेत, विचारले तर 4च अंकी. मग काय करायचं, मोठ्यात मोठा आकडा, लहानात लहान विचारली ना, मग मोठ्यात मोठा आकडा कट करा. मोठ्यात मोठी विचारली असती तर लहानात लहान आकडा कट केला असता. आता आपल्याला 3 अंकी विचारली, लहानात लहान 3 अंकी. काय करणार बरं आपण, आणखीन एक मोठ्यात मोठा आकडा कट करा. राहिले किती, 123. आणि अशा प्रकारेच पुढं क्रिया करत जायची. क्लिअर आहे. सो लहानात लहान संख्या शोधायची आहे तुम्हाला, तर काय करणार तुम्ही, चढत्या क्रमाने मांडणार. आणि आता मोठ्यात मोठी संख्या जर तुम्हाला शोधायची आहे, मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी म्हणजे कशी, आता समजा सांगा 5 अंकी, 5 अंक दिलेत ना, सो 5 अंकी सरांनी सांगितलंय उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने म्हणजे काय, सगळ्यात मोठी संख्या अगोदर, मोठा अंक अगोदर 7, त्याच्यापेक्षा लहान 5, त्याच्यापेक्षा लहान 3, त्याच्यापेक्षा लहान 2, त्याच्यापेक्षा लहान 1, 75,321. किती झाली ही, 5 अंकी झाली, उतरत्या क्रमाने मांडली, बरोबर आहे. आता तुम्हाला 4 अंकी पाहिजे. आता काय पाहिजे तुम्हाला, 4 अंकी पाहिजे. काय करा, मोठ्यात मोठी संख्या शोधतोय ना, सो लहानात लहान एक आकडा कट करा सगळ्यात उजवीकडचा. कोणता गेला, 1 गेला. किती राहिली, 7,532. क्लिअर आहे. आता 3 अंकी, 3 अंकी अजून एक छोट्यात छोटा कट करा, लहानात लहान कट करा. काय भेटलं आपल्याला, 753. किती भेटलं आपल्याला, 753. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे लहानात लहान संख्या विचारली, चढत्या क्रमाने मांडा. मोठ्यात मोठी संख्या विचारली, उतरत्या क्रमाने मांडा. जर 5 अंक दिलेत आणि 4 अंकी विचारली तर उजवीकडचा एक एक अंक कट करत यायचा. क्लिअर आहे. लहानात लहानला मोठा अंक कट करायचा, तर मोठ्यात मोठीला लहानात लहान अंक कट करायचा. आता थोडंसं आपल्याला कहाणी में ट्विस्ट टाकू. कसं, समजा तुम्हाला दिले 2 0 3 5 4. ठीक आहे. आता काय तुम्हाला विचारलं की 5 अंकी लहानात लहान संख्या सांगा. काय करा, 5 अंकी लहानात लहान संख्या, म्हणजे कसं, दिलेल्या अंकांपासून तयार होणारी 5 अंकी लहानात लहान संख्या सांगा, असं काहीतरी काय असणार, पूर्ण प्रश्न असणार, बरोबर आहे. आता याच्यात काय करायचं, चढत्या क्रमाने मांडायच्यात. ठीक आहे, मग आपण मांडायला सुरुवात केली, 0 2 3 4 5. कारण सरांनी सांगितलंय चढत्या क्रमाने मांडायचं आहे, बरोबर. चढत्या क्रमाने मांडलं तर 0 काय झाला तुमचा, सगळ्यात डावीकडच्या साईडला आला. आता मला सांगा, 0 जर सगळ्यात डावीकडच्या साईडला आला तर ह्या 0ला काही किंमत आहे का, संख्या किती राहिली आपली, ह्या 0ला काहीच किंमत नाही. संख्या काय राहिली, फक्त 2345, बरोबर आहे. आणि 2345, बरोबर, 2345 एवढीच संख्या राहिली आपली. तिला जर 2345चा जर विचार केला तर किती अंकी झाली ही, 4 अंकी झाली, बरोबर आहे. लहानात लहान झाली ती, पण काय झाली, 4 अंकी झाली. आपल्याला किती विचारली,
5 अंकी विचारली, बरोबर. सो असं करायचं नाही, कारण पेपरमध्ये पण असं आलेलं आहे, 1-2दा असे गणित पण आलेत की जिथं 0, 2, 3, 4, 5 असं ऑप्शन, पहिलाच ऑप्शन दिला आहे. 5 अंक पण दिसतात मुलाला, बरोबर, चढत्या क्रमाने पण दिसतंय, पण ह्या शून्याला काही किंमत आहे का? काहीच नाही, बरोबर. म्हणजे हे काय राहणार, फक्त 2345. अशा वेळेस काय करायचं, ह्या शून्याची जागा फक्त वाढवायची आणि शून्याला कुठं पाठवायचा? इथं पाठवायचा, 2 नंतर पाठवायचा. म्हणजे आपली लहानात लहान 5 अंकी संख्या कशी तयार होणार? 20,345. एवढं फक्त एक लक्षात ठेवा. अपवाद म्हणू शकतो आपण, किंवा शून्य आल्यावरती शून्याला कुठं प्लेस करायचं, कारण शून्याची गंमत कशी आहे, शून्य सुरुवातीला जर घेतला आपण लहानात लहान म्हणून, तर तो डायरेक्ट 5 अंकाचे 4 अंक करून टाकतोय. क्लिअर आहे? सो अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला? 0 2 नंबरला टाकायचं आहे. क्लिअर आहे? राहील लक्षात? हे पण कुठंतरी स्टार करून साईडला लिहून घ्या. नेक्स्ट, तर मूलभूत गणिती सूत्र. अशा प्रकारचे काही बेसिक सूत्र आहेत जे आपल्याला सिम्प्लिफिकेशनमध्ये पण वापरता येतात, बरोबर, किंवा भरपूर साऱ्या कॅल्क्युलेशनमध्ये पण आपल्याला ते वापरायचे. सिम्प्लिफिकेशन चॅप्टरमध्ये पुन्हा ते, किंवा सरळ रूप द्या किंवा सरळ रूप देणे, हा जो काही चॅप्टर आहे, हे प्रकरण आहे, ह्या प्रकरणात आपण ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. ठीक आहे, तर सुरुवात करू. पहिलं, a + b कंसाचा वर्ग. a + b कंसाचा वर्ग कसं होणार आहे? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ठीक आहे, a + b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ॲप्लिकेशन पण सांगतो, ह्याच्याच बेसिसवरती ना एक ट्रिक पाहिलेली आपण. कुठली ट्रिक पाहिली? वर्ग काढण्याची ट्रिक. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्याचा उपयोग पुढं होणार आहे. असं जर कुणाला प्रश्न पडत असेल की सर काय ते, आम्ही 10वीपर्यंत तेच शिकत होतो, 11वी-12वीला पण कुठंतरी होतं, बरोबर, आता याचा उपयोग कुठे आहे? तर वर्ग करण्याची एक ट्रिक आहे. वर्ग आणि वर्गमूळ ह्या प्रकरणामध्ये जे येईल तिथं तुम्हाला हे कळेल की a + b कंसाचा वर्ग हे फॉर्म्युला किंवा हे सूत्र वापरून आपण काय केलं आहे? ट्रिक वापरली. सो जिथं जिथं मी सांगतोय ना का ह्या गोष्टी, कारण बेसिक मी खूप असं रटाळ लेक्चर नाही केलं, 3च लेक्चर टाकलेत थेरीचे. पहिल्या लेक्चरमध्ये संख्यांचे प्रकार, त्याच्यात पण मी तुम्हाला IMP टॉपिक साईडला हायलाईट केलेत की कशावरती कसे प्रश्न विचारले गेलेत. कारण न्यूमेरिकल्स आपण वेगळ्या याच्यात टाकले, थेरी वेगळ्या याच्यात आहे, बरोबर. त्याच्यावर तिथं फक्त तुम्हाला एक आयडिया दिली की क्वेश्चन कसा फ्रेम होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कशी की तिसऱ्या लेक्चरमध्ये फक्त विभाज्यतेच्या कसोट्या आहेत आणि राहिलेल्या ह्या लेक्चरमध्ये थोडीशी बेसिकची थेरी, याच्यामध्ये खूप जास्त पण नाही आहे. त्याच्यामुळे जेवढी IMP पिक करता येईल, खूप असं बोर पण नाही केलं लेक्चरला, बरोबर. पण जिथं जिथं मी सांगतोय का हे पुढे येऊन वापरलं जाणार आहे आपल्याला, तिथं ते वापरलंच जाणार आहे. त्याच्यामुळे तिथं असं हे करायचं नाही आहे, जस्ट सांगितलं ती गोष्ट ऐका, चांगली करून घ्या. असं खूप सोपं सांगतात सर, खूप बेसिक सांगतात सर, असं काही करू नका. ज्या गोष्टी नाही येत आहेत त्यांची रिव्हिजन होईल, आणि ज्या नाही येत आहेत त्यांचं काय शिकून घ्या, त्याची पण तयारी करून घ्या. a + b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. दुसरा फॉर्म्युला आहे a - b कंसाचा वर्ग. a - b कंसाचा वर्ग काय भेटला तुम्हाला? a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. ठीक आहे, आता ह्या दोन फॉर्म्युलांना जर आपण एकत्र केलं, काय केलं? ॲडिशन केली अगोदर. ठीक आहे, ॲडिशन केल्यानंतर काय भेटलं तुम्हाला? सगळ्यांची ॲडिशन केली. इथं a + b कंसाचा वर्ग अधिक a - b कंसाचा वर्ग बरोबर 2ab कॅन्सल होऊन गेले, अधिक आणि वजा, बरोबर आहे. काय भेटलं तुम्हाला? 2 कंसात a वर्ग अधिक b वर्ग. मग याच्यावरून आणखीन एक फॉर्म्युला तयार होतो आपला. कसा? की a वर्ग अधिक b वर्ग इकडचा बरोबर 1/2 कंसात a अधिक b वर्ग दुसऱ्या कंसात a वजा b वर्ग. हा एक फॉर्म्युला लक्षात राहू द्या. कसा आला? तर ह्या जे काही बेसिकचे 2 फॉर्म्युले आपण स्टार्टिंगला पाहिले, त्यांची बेरीज करून हा फॉर्म्युला आला. कुठं वापरायचा, कसा वापरायचा ते पुढं आपण पाहू. आणि हे कसं आलं हे का सांगतोय? कारण जरी पाठ नाही झाला आणि पेपरमध्ये वापरण्याची जर वेळ आली तरीसुद्धा आपल्याला तो तयार करता आला पाहिजे. क्लिअर आहे? चलो, आता हे अधिकचं करून पाहिलं आपण, आता वजाचं पण करून पाहू सेम. ठीक आहे, लिहून घेत आहे. आता याच्या नोट्स जी काही PDF देईल त्याच्यामध्ये हे पेज ब्लँक असणार आहे, त्याच्यामुळे इथे लिहून घ्या. ह्याच्या काही गोष्टी सांगितल्यात ह्या व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या, किंवा स्क्रीनशॉट तर आय थिंक नाही निघणार आहे, सो लिहून घ्या. आता काय करू आपण? एकदा बेरीज केली, आता वजाबाकी करू. इथं वजाबाकी केली. ठीक आहे, वजाबाकी केल्यानंतर चिन्ह काय होणार आहे? चेंज होणार, बरोबर. a² इथं -a² झाला, हे -2ab + 2ab झालं, हे -b² + b² -b² झालं.
बरोबर आहे. सांगितलं आहे तुम्हाला कंसामध्ये जर समजा ए अधिक बी असेल आणि कंसाच्या बाहेर जर मायनस आहे तर कंसाच्या आतले चिन्ह काय सगळे चेंज होतात. एच्या समोर काय नाही म्हणजे काय प्लस आहे, सो ते मायनस ए होणार. बीच्या समोर प्लस आहे ते काय होणार, मायनस बी होणार. सो अशा प्रकारच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा साईड बाय साईड लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग वजाबाकी केली, काय आलं इथं, ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर. इथं अधिक ए वर्ग वजा ए वर्ग कट होऊन गेलं बरोबर. अधिक बी वर्ग वजा बी वर्ग कट होऊन गेलं. 2ab अधिक 2ab काय भेटलं तुम्हाला, 4ab बरोबर आहे. मग ह्याच्यावरून हा एक फॉर्म्युला भेटला तुम्हाला. हा पण फॉर्म्युला लक्षात राहू द्या, एकदम बेसिक आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर काय भेटलं तुम्हाला, 4ab. आणि पहिला जो फॉर्म्युला पाहिला ना त्याच्यापेक्षा जास्त वेळा हा फॉर्म्युला आपण वापरलेला आहे. ठीक आहे. सो 4 फॉर्म्युले पाहिले आतापर्यंत आपण, पहिला, दुसरा, तिसरा, ह्या दोघांची बेरीज करून जो की आला होता मागच्या स्लाईडवर, आणि हा चौथा. क्लिअर आहे. पुढचं राहिलेलं पाहू आपण. सगळ्यात वेल नोन फॉर्म्युला ए वर्ग वजा बी वर्ग, प्रत्येक मॅक्झिमम ठिकाणी वापरला जाणारा फॉर्म्युला सिम्प्लिफिकेशनमध्ये. ए वर्ग वजा बी वर्ग काय होतं बरं याचं, ए वर्ग वजा बी वर्ग, पहिल्या कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. आता ह्याचा वापर कसा होतो सिम्प्लिफिकेशनमध्ये, रचना आपल्याला अशा प्रकारची मिळते, काय, ए वर्ग वजा बी वर्ग छेद ए अधिक बी, याचं उत्तर असतं ए वजा बी. ही एक पहिली रचना मिळाली आपल्याला बरोबर आहे. जस्ट मी तुम्हाला गणित म्हणून सांगतो की 99चा वर्ग वजा 101चा वर्ग छेद, इथं जर तुम्हाला खाली दिलं 200 तर याचं उत्तर काय असणार, फक्त 99 वजा 101 एवढंच त्याचं उत्तर असणार. त्याचं उत्तर काय आलं, वजा 2. क्लिअर आहे. ए वर्ग वजा बी वर्ग छेद ए अधिक बी, 200 कुठून आले, 99 अधिक 101 बरोबर आहे. सो अशा प्रकारे जर खाली ए अधिक बी जर आलं तर त्याचं उत्तर काय असणार, ए वजा बी असणार. उलट, याच्या उलट कसं होणार, ए वर्ग वजा बी वर्ग छेदात जर ए वजा बी आलं तर त्याचं उत्तर काय असणार, ए अधिक बी असणार. क्लिअर आहे. सो हा एक फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. हा पण फॉर्म्युलावरती भरपूर सारे गणित आपल्याला विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा क्यूबचा फॉर्म्युला बरोबर. कोणता, क्यूबचा. ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब काय फॉर्म्युला याचा, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी बरोबर, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. तसा ए क्यूब अधिक बी क्यूबचा आहे तसा ए क्यूब म्हणजे काय, घन. ए घन बी घनचा पण फॉर्म्युला आहे, काय, पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. क्लिअर आहे. सो हा फॉर्म्युला पण पाठ करून ठेवा. हे दोन्ही फॉर्म्युले पण सिम्प्लिफिकेशनसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत. क्लिअर आहे. ओके. आणि काय म्हणतो यांना रे आपण, अल्जेब्रिक फॉर्म्युले असं म्हणतो किंवा बेसिक आयडेंटिटीज असं सुद्धा म्हणतो. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट, पुढचा फॉर्म्युला. हा, ह्याची पण अरेंजमेंट कशी होणार, ए घन अधिक बी घन छेदात हे सगळं असतं, मग त्याचं उत्तर फक्त ए अधिक बी किंवा ए वजा बी येतं. तुम्ही आता फॉर्म्युला पाठ करून घ्या, जसे गणित येतील ना तिथं आपण त्या गोष्टी पाहणार आहेत. ठीक आहे. पुढचा फॉर्म्युला, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2 कंसामध्ये काय, ए बी अधिक बी सी अधिक सी ए. क्लिअर आहे. सो हा एक फॉर्म्युला, शेवटचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिला आहे. हा फॉर्म्युला देखील पाठ करून घ्या. याच्या व्यतिरिक्त जे काही फॉर्म्युले असतील ते जसे जसे पुढे येतील तसे तुम्हाला कळतील. ठीक आहे. फक्त पहिल्या लेक्चरमध्ये मला सांगायला, कारण की बेसिक पाहतोय आपण सगळं, पुढं जे काय आपल्याला सगळं शिकायला जायचं आहे. आता म्हणजे लढाईला जाताना, युद्धाला जाताना आपण काहीतरी सोबत घेऊन जाणार बरोबर. कुणी तलवार घेऊन जाणार, कुणी बंदूक घेऊन जाणार, कुणी रणगाडी घेऊन जाणार, जे काय असेल. सो ते बेसिक जे काय लागतंय ना, तर ते बेसिक पक्क करण्याचं बेस म्हणजे काय आहेत, हे पहिले काही चॅप्टर्स आहेत बरोबर. सो त्याच्यामुळे जेवढं काय पुढं महत्त्वाचं लागणार आहे त्या महत्त्वाच्या गोष्टी मी ॲड केल्यात. आणि त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे 8-10 फॉर्म्युले होते, 7-8 फॉर्म्युले होते. तर ते 7-8 फॉर्म्युले या ठिकाणी घेतलेत. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईड. मला वाटतं की फॉर्म्युले याच्या व्यतिरिक्त आहेत, पण ते तुम्ही करा किंवा पुढे जसे सिम्प्लिफिकेशनमध्ये आले तसे ते कवर झालेले आहेत. जे महत्त्वाचे ते आपण या ठिकाणी सांगितलेत. नेक्स्ट स्लाईड जाऊ आपण.
काय दिलंय, समजा दोन संख्यांची बेरीज ए असेल आणि त्याच संख्यांची वजाबाकी बी असेल, तर जे बेरीज दिली ए वजाबाकी दिली बी, तर मोठी संख्या कशी काढतो आपण, ए अधिक बी छेद 2. लहान संख्या कशी काढतो आपण, ए वजा बी छेद 2. जे दोघांची बेरीज भागिले 2 म्हणजे मोठी संख्या, दोघांची वजाबाकी भागिले 2 म्हणजे काय भेटले आपल्याला, लहान संख्या मिळाली. क्लिअर आहे, होऊ शकतं असं. आता फॉर एक्झाम्पल समजा दोन संख्या आहेत, दोन संख्यांची बेरीज तुम्हाला दिली, दोन संख्यांची बेरीज किती दिली तुम्हाला, 40. दोन संख्यांची वजाबाकी तुम्हाला दिली, दोन संख्यांची वजाबाकी किती दिली समजा तुम्हाला, 10. तर त्या संख्या कोणत्या असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. कसं काढणार बरं, तर त्या संख्या कोणत्या असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. कसं काढणार, तर मग त्याच्यापैकी मोठी संख्या दिली आहे आपल्याला, म्हणजे काय, ह्यांची दोघांची बेरीज करा, 40 अधिक 10 छेद 2 किती भेटली, 25. बरोबर. आणि लहान संख्या कशी काढणार आपण, 40 वजा 10 छेद 2 किती आलं, 20 छेद 2 बरोबर 10. क्लिअर आहे, होऊ शकतं असं. चलो राहील लक्षात, सिम्पल आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये लक्षात ठेवण्याजोगं. ओके, नेक्स्ट. दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील यासाठीचं सूत्र. काय दिलं आहे बरं, किती जास्तीत जास्त किती तयार करू शकतो आपण, n फॅक्टोरियल एवढे तयार करू शकतो. किती तयार करू शकतो, n फॅक्टोरियल एवढे तयार करू शकतो. n फॅक्टोरियल म्हणजे काय, n फॅक्टोरियलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, n गुणिले n वजा 1, n वजा 2, n वजा 3 कुठपर्यंत, 1 पर्यंत. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं समजा 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 गुणिले 2 गुणिले 1 कुठपर्यंत, 1 पर्यंत जायचं आहे. समजा तुम्हाला 10 फॅक्टोरियल दिलं, 10 फॅक्टोरियल, तर फॅक्टोरियल म्हणजे काय, 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, म्हणजे 10 पासून उलट कुठपर्यंत गेलो आपण, 1 पर्यंत. मग कोणत्याही संख्येचं फॅक्टोरियल साईन म्हणजे काय, तर त्या संख्येपासून रिटर्न जायचं आहे आपल्याला. बरोबर, त्या संख्येपासून उलट जायचं आहे कुठपर्यंत, 1 पर्यंत. त्या संख्येपासून उलट जायचं आहे आपल्याला कुठपर्यंत, 1 पर्यंत. असं जे काय त्याला काय म्हणतो आपण, फॅक्टोरियल असं म्हणतो. काय म्हणतो, फॅक्टोरियल साईनचं म्हणतो. आता फॅक्टोरियल कुठं वापरायचं तुम्हाला सांगितलं आता, की दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील याच्यासाठीचं सूत्र. समजा तुम्हाला 5 अंक दिलेत, 5, आणि तुम्हाला विचारलं की 5 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील, 5 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतील. ठीक आहे, मग कसं काढणार आपण हे 5 फॅक्टोरियल, म्हणजेच काय, 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 किती आलं, 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 गुणे 120 संख्या. क्लिअर आहे. सो अशा प्रकारचं, आणि हे थोडंसं परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये ही कन्सेप्ट येणार आहे, क्रमचय आणि संचयमध्ये. थोडं ह्याच्यात पण मांडून सांगतो तुम्हाला. आता जर एक ट्विस्ट, फक्त हे बेसिक राहील तुमच्या लक्षात, की दिलेल्या अंकांपासून जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतात. सरळ सरळ प्रश्न जर विचारला तर n फॅक्टोरियल वापरा. आता थोडंसं ट्विस्ट टाकलं, काय की 5 अंक दिलेत आणि त्याच्यापासून किती संख्या तयार होतील. जर पहिली गोष्ट आहे रिपिटेशन अलाउड, आणि दुसरी कंडिशन आहे रिपिटेशन नॉट अलाउड. थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घ्या, म्हणून मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की बेसिकचं लेक्चर ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. जिथं जी कन्सेप्ट येईल ना पुढं लागणार आहे ती मी तिथं क्लिअर केलेली आहे. रिपिटेशन अलाउड म्हणजे काय, की त्या अंकाची पुनरावृत्ती होऊ शकते. रिपिटेशन म्हणजे काय, परत तो अंक अलाउड आहे आपल्याला. आणि रिपिटेशन नॉट अलाउड म्हणजे काय, त्या अंकाची पुनरावृत्ती होणार नाही. म्हणजे त्या एका संख्या बनवताना 5 हा अंक एकदा आला ना, तो 5 अंक परत नाही घ्यायचा. बरोबर. आता आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची, समजा 5 अंकी संख्या तयार करायची. बरोबर, आपल्याकडे ऑप्शन्स किती आहेत, 1 2 3 4 5 अंक. बरोबर, इकडं पण 5 अंकी संख्या तयार करायची. ठीक आहे. आता पहिल्या अंकासाठी तुम्हाला जर रिपिटेशन अलाउड आहेत, किती अंक दिले टोटल, 5 पैकी 5 ऑप्शन अवेलेबल असणार आहेत, कारण रिपिटेशन होऊ शकतं. बरोबर, पहिल्या याला रिपिटेशनची गरजच नाही, 5 पैकी 5 अवेलेबल आहेत. दुसऱ्यासाठी पण तुमच्याकडे 5 ऑप्शन अवेलेबल आहेत, का, कारण रिपिटेशन अलाउड आहे, 5 पैकी कोणता पण घेऊ शकता. तिसऱ्या याच्यासाठी पण 5 पैकी कोणता अंक घेऊ शकता. चौथ्या याच्यासाठी पण 5 पैकी कोणता अंक घेऊ शकता. 5व्या याच्यासाठी सुद्धा 5 पैकी कोणता अंक घेऊ शकता.
हे जर पाहिलं तुम्ही तर किती कॉम्बिनेशन तयार होतील, 5 गुणले 5 गुणले 5 गुणले 5 गुणले 5, जे 5चा 5वा घात. कधी जर रिपिटेशन्स अलाउड असले म्हणजेच अंकांची पुनरावृत्ती झाली तरी चालेल असं जर गणित असलं तर आपण काय करणार, इथं 5चा 5वा घात. बरोबर, 5चा 5वा घात कुठून आला, अंक किती आहेत टोटल 5, किती अंकी बनवायची 5 अंकी, जेवढे अंक आहेत ते खाली आलं. बरोबर, आणि हे जेवढ्या अंकी संख्या तयार करायची तो घातामध्ये आला. क्लिअर आहे. पण द रिपिटेशन्स नॉट अलाउड, त्यांनी सांगितलं की बाबा एकदा एक अंक वापरला की तो परत त्या संख्येमध्ये परत वापरता येणार नाही. मग पहिल्या अंकासाठी इथे किती ऑप्शन अवेलेबल असणार आपल्याकडं, 5. 5 पैकी एक निवडला. दुसऱ्यासाठी काय असणार आहे, 4च असणार ना, 4 पैकी एक निवडायचं, कारण एक तो ऑलरेडी अलोकेट करून झाला. तिसऱ्या वेळेस काय असणार आहे, 3 पैकीच एक ऑप्शन असणार आहे. चौथ्या वेळेस काय असणार आहे, 2 पैकीच एक ऑप्शन असणार आहे. आणि 4 अंक मांडून झाले म्हणजे 5व्या वेळेस काय असणार आहे, तुमच्याकडे बाय डिफॉल्ट एकच ऑप्शन असणार आहे. बरोबर, मग अशा वेळेस किती तयार होतील बरं संख्या, तर 5 गुणले 4 गुणले 3 गुणले 2 गुणले 1 म्हणजेच किती झालं, 5 फॅक्टोरियल. आलं लक्षात. सो हे जे काही n फॅक्टोरियलचा फॉर्म्युला आपण वापरतो हा कशासाठी वापरतो, रिपिटेशन्स नॉट अलाउड. म्हणजे प्रश्न असा विचारला जातो, तुम्हाला अंक दिलेले असतात आणि दिलेल्या अंकांपासून एका अंकाची पुनरावृत्ती न करता किती संख्या तयार करता येतील. ठीक आहे, असं जर प्रश्न विचारला तर n फॅक्टोरियल, आणि जर पुनरावृत्ती असं सांगितलंच नाही त्यांनी करायचं का नाही करायचं, बरोबर, किंवा पुनरावृत्ती अलाउड आहे, रिपिटेशन्स अलाउड आहे असं जर असेल तर कसं काढणार आपण, 5चा 5वा घात. हे घात पण कसं आलं, 5 काय आहे अंक आहेत आणि हे वरचे 5 काय आहे, जेवढ्या अंकी संख्या बनवायची ते. क्लिअर आहे. 5 अंक दिलेत आणि 4 अंकी संख्या तयार करायची. सो हे वरचं काय आलं असतं, इथं घात चौथा आला असता. एवढं सोपं आहे. क्लिअर आहे, राहील लक्षात. चलो नेक्स्ट स्लाइड. ओके, आता हे 3 फॉर्म्युले आहेत, सरासरीमध्ये पण वापरले गेले आहेत, ते तार्किक गणित कूट प्रश्न वगैरे त्याच्यामध्ये पण आपल्याला हे सगळे वापरायचे आहेत. त्याच्यामुळे हे पक्के करून घ्या. काय दिले आपल्याला, 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजे 1 2 3 4 अप टू, मी तुम्हाला जर सांगितलं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा, तुम्ही काय ॲडिशन करत बसणार का, आपण नाही. आपण काय करणार, आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरणार. कुठला, n गुणुले कंसामध्ये n अधिक 1/2, n गुणुले कंसामध्ये n अधिक 1/2. क्लिअर आहे. दुसरं, 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. वर्गांची बेरीज करायची म्हणजे काय झालं, कोणता फॉर्म्युला, n गुणुले n अधिक 1 दुसऱ्या कंसात n अधिक 2/6. हा काय झाला आपला वर्गांच्या बेरीजेचा फॉर्म्युला. आणि घरांच्या बेरीजेचा फॉर्म्युला काय दिला इथं आपल्याला, n वर्ग कंसात n अधिक 1चा वर्ग छेद 4. आता n काय कळलं ना, आलं लक्षात. 1 ते n पर्यंतच्या असं जर बोललो तर जी मोठी संख्या आहे तो काय असतो आपला n असतो. 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज सांगा, n काय घेणार आपण, 100 घेणार. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा, n काय घेणार आपण, 50 घेणार. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. तर काय दिले, बॉडमासचा नियम. बॉडमासचा नियम पुढे आपल्याला सिम्प्लिफिकेशनमध्ये पण आला आहे, इथं पण आला आहे. बॉडमासचा नियम काय आहेत, पहिल्यांदा काय सोडवायचं, बी म्हणजे ब्रॅकेट कंस, त्याच्यानंतर काय सोडवायचं, पदावली सोडवताना, बरोबर. त्याच्यानंतर ऑफ किंवा चाची चे, त्याच्यानंतर काय डिव्हिजन किंवा भागाकार सोडवायचा, त्याच्यानंतर काय मल्टिप्लिकेशन किंवा गुणाकार सोडवायचा, त्याच्यानंतर ॲडिशन किंवा बेरीज करायची, त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन किंवा वजाबाकी करायची. ठीक आहे. सो पदावली सोडवताना ज्या काही बेसिक आपल्या गणिती क्रिया आहेत त्या कुठल्या नियमानुसार करायच्या, बॉडमास नियमानुसार करायच्या, किंवा याच्यामध्ये एक ॲडिशन देऊ शकतो आपण, व्ही बॉडमास. व्ही म्हणजे काय असतो, बार असतो, बरोबर आहे. व्ही म्हणजे काय असतो, बार असतो, वेनिक्युलम बार, त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये रेघी कंस. असा कंस ज्याच्यावरती आला आहे ना, तर तो कंससुद्धा अगोदर सोडवायचा आणि त्याच्यानंतर मग पुढं आपला बॉडमासचा नियम अप्लाय करायचा. क्लिअर आहे, राहील लक्षात. चलो नेक्स्ट. तर हे बेसिक काहीतरी नियम दिलेत. आता नियम म्हणू शकता की नाही म्हणू शकता, पण एकदा आले म्हणून आपण हे करू. कोणत्याही संख्येस 1ने गुणल्यास येणारा गुणाकार तीच संख्या असते. कोणत्याही संख्येला 1ने जर गुणलं तर गुणाकार काय असतो, तीच संख्या असते. कोणत्याही संख्येस 0ने गुणलं तर येणारा गुणाकार 0 असतो.
येणारा न काय पाहिजे बाणाचा, बरोबर. मराठी व्याकरण करते कुणी. चलो, कोणत्याही संख्येस शून्याने गुणल्यास येणारा गुणाकार काय असतो, शून्य असतो. एला शून्याने गुणलं कोणत्याही संख्येला तर उत्तर काय असणार, शून्यच असणार. कोणत्याही संख्येस एकने भागले असता येणारा भागाकार तीच संख्या असते. कोणत्याही संख्येला एकने जर भागलं तर काय असतं, भागाकार तीच संख्या येते. कोणत्याही संख्येत शून्य मिळवले तर येणारी बेरीज काय असते, तीच संख्या असते. कोणत्याही संख्येमध्ये जर आपण शून्य मिळवले तर येणारी बेरीज काय असते, तीच संख्या असते. नेक्स्ट अजून एक बरं का, कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही. शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, येतच नाही डायरेक्ट. याचं उत्तर काय ते इन्फिनिटी, बरोबर का नाही. 1/0 काय असतं, इन्फिनिटी असतं. त्याच्यामुळे कोणत्याही संख्येला शून्याने भागता येत नाही. चलो नेक्स्ट, हे जास्त महत्त्वाचं आहे, थोडंसं IMP म्हणून लक्षात घ्या, कारण ह्याच्या ॲप्लिकेशन बेसिसचे गणित आपल्याला पुढं पाहायचेत. कोणत्याही दोन अंकी संख्यांची बेरीज 10 ते 198च्या दरम्यानची एक संख्या असते. ठीक आहे. आता थोडंसं एक टॉपिक सुटलं आहे आपल्याकडून. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्यामध्ये आपण काय पाहिलं की दिलेल्या अंकांपासून कशी बनवायची ते पाहिलं, बरोबर आहे. पण इथं आपण हे पण करू शकतो. कसं, एक सेकंड, ओके. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या, आता तुमच्याकडं प्रिंटवरती जागा नसणार आहे, साईडला कुठेतरी लिहून घ्या. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या. लहानात लहान संख्या एक अंकी कुठले असणार आहे, एक असणार आहे, बरोबर. हे आपण एक अंकी, 2 अंकी डायरेक्ट लिहून घेऊ, 3 अंकी, 4 अंकी, ठीक आहे, आणि 5 अंकी किंवा सो ऑन 5 अंकी. लहानात लहान एक अंकी कोणती झाली, 1 झाली. मोठ्यात मोठी एक अंकी कोणती झाली, 9 झाली. क्लिअर आहे. 2 अंकी लहानात लहान काय झाली, 1 शून्य वाढवलं फक्त 10 झाली. मोठ्यात मोठी 2 अंकी कोणती झाली, 1 9 वाढवला 99 झाली. लहानात लहान 3 अंकी काय झाली, अजून 1 शून्य वाढवला 100 झाली. इकडं मोठ्यात मोठी काय झाली, 999 झाली. 4 अंकीचा जर विचार केला तर लहानात लहान कोणती झाली, 1000. मोठ्यात मोठीचा जर विचार केला तर काय झालं, 9999. 5 अंकीचा जर विचार केला तर किती आली, 10,000, बरोबर. 1 वरती 4 शून्य. इकडे जर विचार केला तर 9999. क्लिअर आहे. सो लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या काय लॉजिक येतं, 0 0 0 0 वाढवत जायचं आहे एकच्या पुढं. इकडं 9 9 9 9 9 9 काय करायचं आहे, वाढवत जायचं आहे. क्लिअर आहे. सो हे ते लॉजिक आहे. लहानात लहान एक अंकी किंवा लहानात लहान 5 अंकी किंवा सो ऑन कसं काढत जाऊ शकतो आपण, मोठ्यात मोठी कसं काढत जाऊ शकतो. मोठ्यात मोठीला फक्त 9 9 ॲड करत जायचं आहे. लहानात लहानला 1च्या समोर फक्त 1 1 1 1 1 1 0 वाढवत जायचं आहे. क्लिअर आहे. चलो, मग आता काय दिलं इथं आपल्याला, कोणत्याही दोन अंकी संख्यांची बेरीज ही 20 ते 198च्या दरम्यानची एक संख्या असते. मग कोणत्याही 2 अंकी संख्या घ्या. लहानात लहान किती झाल्या, 10 अधिक 10. मोठ्यात मोठ्या किती झाल्या, 99 अधिक 99, बरोबर. 2 अंकी संख्या, लहानात लहान काय 10 आहे, म्हणजे 10 अधिक 10 किती झालं, 20. 99 अधिक 99 किती झालं, 198. म्हणजे कोणत्याही दोन अंकी संख्यांची बेरीज काय असणार आहे, 20 ते 198च्या दरम्यानची संख्या असणार आहे. ती 19 पण कधी पॉसिबल नाही किंवा 199 किंवा त्याच्या पुढची संख्या देखील कधीही पॉसिबल नाही. क्लिअर आहे, राहील लक्षात. जसं 2 अंकीचं तसंच 3 अंकीचं, बरोबर. कोणत्याही 3 अंकी संख्यांची बेरीज, 3 अंकी संख्या सांगा. लहानात लहान 100 अधिक 100 किती येऊ शकतं, उत्तर 200 असू शकतं. किंवा मोठ्यात मोठं काय आहे, 999 अधिक 999 किती झालं, 1998. म्हणजे कोणत्याही 3 अंकी संख्यांची बेरीज काय असणार आहे, 200 ते 1998 यांच्या दरम्यानचीच एक संख्या असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा लहान पण नाही किंवा त्याच्यापेक्षा मोठीही संख्या नाही. सेम तसंच 4 अंकी संख्यांचं पण करू शकतो आपण. कसं, 4 अंकी लहानात लहान सांगा, 1000, बरोबर. मग 1000 अधिक 1000 केलं किती आलं उत्तर, 2000. मोठ्यात मोठी 9999 अधिक 9999 किती आलं, 19998, बरोबर. म्हणजे 4 अंकी संख्यांची बेरीज ही 2000 आणि 19998 यांच्या दरम्यानचीच एक संख्या असणार. याच्यापेक्षा लहानही संख्या नसणार किंवा ह्याच्यापेक्षा मोठीही संख्या नसणार. क्लिअर आहे.
चलो एवढंच होतं ह्या स्लाईडवर. नेक्स्ट. सो अशा प्रकारे हे लेक्चर आपण ह्या स्लाईडसोबतच स्टॉप करतो आहे. बेसिक गोष्टी समजून घ्या. तुम्हाला ह्या ज्या गोष्टीवरती आहे ना एक गणित आहे पुढच्याच जे काही 3 लेक्चर आहेत ह्याच्यातले आपले चॅप्टरमधले, बरोबर. तर त्याच्यामध्ये एक गणित आलेलं आहे, एकदम मस्त कन्सेप्ट आहे, हवेत सोडवायचं आहे. तिथे ही कन्सेप्ट वापरायची. आपल्या 2 अंकी संख्यांची बेरीज ही 20 ते 198च्या दरम्यानची एक संख्या असते. त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या काही सांगितल्यात ना ह्या एकदम परफेक्ट करून घ्या. अशा प्रकारे हे थिअरीचा पार्ट आपण या ठिकाणी संपवला आहे. नेक्स्ट लेक्चर थिअरी आहे, पण त्याच्यामध्ये काय आहे फक्त विभाज्यतेच्या कसोट्या, ज्या की सगळ्यांना पाठ असतीलच, नसतील तर एकदा मस्तपैकी रिवाईज करून घ्या. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे आपला बेसिकचा पार्ट पूर्णपणे संपून जातो आहे. बेसिक चॅप्टर पहिला, ठीक आहे. बेसिकमध्ये अजून काय काय येणार आपलं, लसावी मसावी येईल, बरोबर. वर्गमूळ येईल, घातांक येईल, आणखी सरळ रूप द्या हे पण बेसिकमध्ये येईल, अपूर्णांक बेसिकमध्ये येईल. सो हे सगळे चॅप्टर आपले बेसिकचेच आहेत. फक्त मूलभूत अंकगणितचा थेरी पार्ट जो काय तो आपण ह्या लेक्चरसोबत आणि पुढच्या लेक्चरसोबत जो की विभाज्यतेच्या कसोटा आहे त्याच्यासोबत आपला संपतो आहे, ठीक आहे. सो हे लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया.